भाजलेत आता ते, इतके मस्त वास येतोय ना, असं झालंय कधी खाईल कधी खाईल. सो गाईज, सँडविच रेडी झालेले आहेत. एखादा म्हणेल किती सासरवास आहे या पोराला. हे हॅलो गाईज, वेलकम टू माय बायको चॅनल. तर माझी बायको आज झोपलेली आहे. मी सकाळी लवकर उठलो होतो. म्हणलं चला आज बायकोसाठी स्पेशल असा काहीतरी नाश्ता बनवूया. तर मी काय बनवतो नेमकं ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज मी आता उठली आहे आणि बघते तर काय आमच्या इकडे सँडविचची तयारी चालू आहे. कालच मला ऑफिसवरून घरी आणताना मला बोलत होता की उद्या मी सँडविच बनवतो, सँडविच खाऊ नाश्त्याला. ओके म्हटलं, डन. तर सँडविचची तयारी चालू झाली आहे. मी आता पहिले आंघोळ करते कारण मी केसांना तेल लावलं होतं आणि मग आधीला मदत करू लागते आणि स्वयंपाक करते. बर, कशाला एवढा गरम बटाटा काय कापायची गरज आहे का मग? गार झालं कापता येत नाही नीट, तुटतो मग तो. हो का? सो गाईज, आमच्या इथे सँडविचची तयारी चालू आहे. काल रात्रीच मला सांगण्यात आलंय की सँडविच करतो, तर आज मी सँडविच खाणार आहे. घरगुती नवऱ्याच्या हातचं. एकदा केलेलं तुम्ही, छान झालं होतं आहे ना? सँडविचचं ते ग्रिल मशीन पाहिजे म्हणताय. डीमार्ट मध्ये भेटतंय. गॅसवरती करू आता ह्यावेळेस. गॅसवर का तव्यावर? चालतंय. आमचा बटाटा कापून झालेला आहे आणि अजून दाखवतो काय काय केलंय. काय केलंय दाखवा. काकडी टमॅटो कापून घेतलंय. बर. त्यानंतर ना ही पेस्ट बनवलेली आहे. कशाची पेस्ट आहे? कोथिंबीर, मिरची, लसूण. वाव, स्मेल भारी येतोय. ना पुदिना. होय. बर. बर. ओनली ग्रीन चटणी. मग अजून काय पाहिजे तुला? चाट मसाला टाकला का? चाट मसाला नको? नाही. भारी टेस्ट येते. पाहिजे असं टाकू शकतेस, असं काय नाही. बाई 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 बाई. तुम्ही फक्त मला चटणी बनवून दिली असती तरी मी हे केलं असतं. तुम्हाला असं वाटत नाही का? म्हटलं झोपलीये, कशाला कष्ट. बापरे. बर. ओके ओके ओके. असे 3 बनवून पण ठेवलास. बर. तुला चाट मसाला पाहिजे का? नको. तुम जैसा बनाओगे वैसा खाएंगे हम. ओके. आई तर खाई त्याला स्वस्त मत काय असं असतं ना ते. बनवा. यस. आता भाजताना मग दाखवतो. एखादा म्हणेल किती सासरवास आहे या पोराला. हे पोरग मिसळ करायला मदत करू लागलं, सँडविच बनवतय. ओ माय गॉड. मला येतं बनवता छान, बनवतोय त्यात काय. बर. ओके. रेडी झालेलं आहे. नॉईस नॉईस. वास तर खूप छान येतोय आणि घरचं सँडविच खाण्याची मजाच वेगळी आहे. वा. पण घेऊ ते ग्रिल करायचं बर का, म्हणजे असं धरून हे करू शकतो ना गॅसवर. यस.
शाबाश शाबाश. अशी अशी भूक लागली त्या सँडविचला बघून, काय सांगू मी तुम्हाला. झालं मोजून 5 मिनिट आता. बर. कुरकुरीत होतंय. कुरकुरीत मला नको कुरकुरीत. अरे ते बघ गेली. तिला पण कळलं मला नको कुरकुरीत. हेच आधी बनवतोय सँडविच आणि ते इतके छान भाजलेत आता, ते इतके मस्त वास येतोय ना, असं झालंय कधी खाईल. बट चालू आहे प्रोसेस अजून. थांबा म्हटलं 5 मिनटं वेट करायला काय जाते, मला म्हटलं 5 मिनटात सगळं रेडी होईल. तर आता मी नाश्ता करतो आणि आवरते. सो गाईज, सँडविच रेडी झालेले आहेत आणि मी खात पण आहे. यम्मी यम्मी. खूप छान. थँक्यू. हो गाईज, माझं सगळं आवरलेलं आहे. भाजी आणि चपाती बनवली आहे. नाश्ता केला मस्त छान. सँडविच खाल्लं आहे आणि पटपट सगळं आवरलं, कारण मला हेअर वॉश पण करायचा होता. तर शूट नाही केलं काही मी. आता निघते ऑफिसला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. छोटूसा आहे. ते पण आदित्यने चालू केला होता आणि पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने ब्लॉग चालू केला आहे. त्याला बिलकुल पण आवडत नाही असं फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बोलायला. म्हणजे तो बिहाइंड कॅमेरा बोलू शकतो पण ऑन कॅमेरा नाही बोलू शकतो. तर पहिल्यांदा कसं सुचलं काय माहिती, केलं आहे ब्लॉग पोरानं. तर मला छान वाटलं. स्टार्ट केला आहे, नंतर मी उठल्यावर शूट केलं. पण असं करायला पाहिजे. मला असं खूपदा वाटतं की आधीने स्वतः उठून ब्लॉग काढायचे आणि नाही का सगळं स्वतः करायचं, पण नाही करत. एडिटिंग पण करत नाही, काहीच करत नाही. जे पण करते ते सगळं मी करत असते. व्हिडिओ काढायचा, त्याला सांगायचं धर माझा व्हिडिओ काढ, किंवा एडिटिंग करायचं, पोस्ट करायचं, सगळं मी करते. बट मला असं वाटतं की त्याने व्हिडिओमध्ये यावं, स्वतःचं काहीतरी नाही का असतं ना, पर्सनॅलिटी असते की हां मी आज असं करतोय, मी आज तसं करतोय, माझं असं आहे, माझं तसं आहे. त्याचा स्वतःचा चॅनल असावा. बट त्याला नाही आवडत, तर तो नाही करत. आवडत नाही म्हणजे त्याला ऑन कॅमेरा बोलायला कसं तरी होतं. म्हणजे तो नॉर्मली नाही बोलू शकत. मी जशी आहे तशीच आहे, पण त्याचं नाही होत. मग तो वेगळ्या टोनमध्ये जाऊन जातो आणि त्याला नॅचरली नाही काही कुठल्याच बाबतीत बोलता येत, म्हणून तो नाही बोलत. बिहाइंड कॅमेरा बोलत असतो, बघता ना मग तुम्ही किती बडबड करतो. पण जेव्हा तोंड दिसतं स्वतःचं कॅमेऱ्यामध्ये किंवा स्वतःला कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं, ते नाही जमत त्याला. शाय आहे त्या बाबतीत तो. तर जाऊ देत. काढला हेच माझं, मी लकी आहे खूप की मला पाहिजे ती गोष्ट कधीतरी भेटली आणि बिचारीने माझ्यासाठी नाश्ता पण बनवला. सो आय एम सो लकी. चला जाते ऑफिसला आवरून. केस पण वाळले नाहीत माझे अजून. बाय बाय गाईज.